आणि यानंतर एक मोठी बातमी, अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी काल अनावरण केलेलं होतं। शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण होऊन देखील याचं अनावरण झालेलं नव्हतं। नवी मुंबई पोलिसांकडून अमित ठाकरेंविरोधात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र ही दादागिरी आम्ही मोडून काढू असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं। काही वेळापूर्वीच अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती आणि या कामासाठी आपल्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर अशी भूमिका कालपासूनच अमित ठाकरे यांनी घेतली होती। आणि आता अमित ठाकरेंच्या या कृतीचं आदित्य ठाकरे यांनी देखील समर्थन करणारं ट्विट केलेलं आहे की दादागिरी आम्ही मोडून काढू असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं होतं, मात्र हा पुतळा झाकून ठेवण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे हा पुतळा पूर्णत्वास आलेला असताना तो झाकून ठेवणं योग्य नाही असं म्हणत अमित ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झालेली होती। आता आदित्य ठाकरे अमित ठाकरेंच्या मदतीला आल्याचं दिसून येतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।